हाय हॅलो नमस्कार. आज विशाल म्हणत होता की गुळाची आणि शेंगदाण्याची चक्की कर, तर तेच बनवण्याची तयारी चालू होती. कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि शेंगदाणे निवडून घेतले. शेंगदाण्यामध्ये जो काही कचरा होता तो काढून घेतला आणि त्यानंतर शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे. कमी गॅसवर, बारीक गॅसवर, थोड्या मोठ्या गॅसवर असे करून मी भाजून घेते. तोपर्यंत लगेचच गूळ लगेच इथं खिसून घ्यायचा आहे. आता बारीक करून घ्यायचा जेणेकरून लवकर असा गूळ लगेचच गळतो लगेच पटकन. आपले शेंगदाणे असे मस्त असे भाजत आले तोपर्यंत गूळही खिसून होते आणि मध्ये मध्येच असं हलवून घ्यायचं, नाहीतर शेंगदाणे एक साईडनी खूप जास्त करपले तर मग गुळाची चक्की चांगली नाही लागत. त्याच्यामुळे सगळ्या साईडकडून खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतल्याच्या नंतर गूळ टाकायचा. मग कढईमध्ये गूळ सगळा पूर्ण असा गाळ करून घ्यायचा, म्हणजे गुळाची पूर्ण अशी पाक कशी असते तशी करून घ्यायची. आणि हे अशा पद्धतीने शेंगदाण्याच्या दोन दोन फुटी करायच्या. आता इथे तुम्ही काय करू शकता, थोडंसं हातावरती चोळून शेंगदाण्याच्या फुटी करून शेंगदाणे स्वच्छ करून तुम्ही मिक्सरमध्ये 1-2 वेळा 1-2 सेकंद तुम्ही फिरू शकता, जेणेकरून अजून छान अशी चक्की होते. पण आम्हाला तशी नाही जास्त आवडत, अशी 2-2 शेंगदाण्याची अख्ख्या शेंगदाण्याची फुटी असते तशीच आवडते. मग सगळे शेंगदाणे तशी करून घेतले आणि सगळं मी त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतले. आता इथं ना गूळ कमी झाला, शेंगदाणे थोडे जास्त झाले, पण ठीक आहे चालते, आम्हाला तशीच आवडते. खुसखुस अशी चक्की होते, अगदी कडक आपल्याला नाही करायची. जर गूळ खूप जास्त काळा झाला ना तर ते खायलाही खूप वेगळं लागतं आणि चावत सुद्धा नाही. आता इथं प्लेटला तूप लावून घेतले आणि त्याच्यावरती आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. आता हे टाकून घ्यायचं आहे गोल व्यवस्थित आणि सगळं कढईचं जे काही गूळ होता तो पण टाकून घ्यायचा. गूळ खूप चिटचिटकतो आणि अशा पद्धतीने हाताने न करता, ते तुम्ही हाताने करत होते पण चटके बसतात हाताने, असं वाटीने आपल्याला सगळं थापून घ्यायचं असं व्यवस्थित, जेणेकरून ते असं एकाला एक चिटकून बसेल. एक्स्ट्राचा वाटीचा जो काही गूळ होता तो सुद्धा काढून व्यवस्थित चिटकून घ्यायचा. 2-3 वेळा ही अशी प्रोसेस करायची आणि मग काय झाली आपली चक्की तयार. आता ही थंड होण्यासाठी ठेवून द्यायची 20-25 मिनटं, कारण छान अशी थंड झाली ना छान अशा वड्या पडतात. तर बघा आता मी काढून दाखवते तुम्हाला. एवढ्या काही भारी पडत नव्हत्या पण खाण्यापुरत्या तर मस्त आहेत बघा, खुसखुस अशी झालेली आहे. आणि विशालला खाऊन विचारते, विशाल म्हणतो खूप मस्त आणि छान झालेली आहे, त्याला खूप आवडते. व्हिडिओ आवडला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट